मुक्ता हातावरच्या मेहंदीकडे पाहून लाजली, कारण अजूनही तिच्या पतीचे नाव तिच्या मेहंदीमध्ये होते. लग्नाला फक्त 2 दिवस झाले होते. पहिल्या रात्री पती पत्नी दोघे इतके थकले होते की त्यांना बोलायलाही वेळ मिळाला नव्हता. आणि आज संध्याकाळपासून मुक्ताचे हृदय धडधडत होते, कारण तिला माहीत होते की ती आजची रात्र आकाश सोबत घालवणार आहे. आकाश पण अधूनमधून तिच्याकडे गुप्त नजरेने पाहत होता. आकाश आणि मुक्ता दोघे एकत्र बसले होते. तेव्हा अचानक आकाशला एका नवीन नंबरवरून फोन आला आणि तो घाबरला आणि पटकन बाहेर गेला. मुक्ताला पण समजले नाही की तो अचानक कुठे गेला. तासाभरानंतर बाहेर अंगणात मोठ्याने आवाज सुरू झाला. मुक्ताला काय घडले हे समजलेच नाही. ती घाबरली आणि लगेच तिच्या खोलीतून बाहेर आले. समोरचे दृश्य पाहून तिला धक्काच बसला, कारण काही लोक एकत्र येऊन तिच्या दीराचा संकेतचा मृतदेह अंगणात आणत होते. तिच्या सासूने त्यांच्या मुलाच्या मृतदेहाला मिठी मारली आणि मोठ्याने रडू लागल्या. मुक्ता पण अस्वस्थ झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू अनियंत्रितपणे वाहत होते. इतर लोकांकडून ऐकल्यानंतर मुक्ताला कळले की तिचा दीर संकेत खूप दारू प्यायला होता आणि दारूच्या नशेत बाईक चालवत होता आणि अपघातात त्याचा मृत्यू झाला. मुक्ता तिच्या सासूकडे धावत गेली आणि त्यांना सांत्वन देण्याचा प्रयत्न करू लागली. तिची सासू खूपच मोठ्याने रडत होत्या आणि रडता रडता तिथेच बेशुद्ध पडल्या. मोठ्या कष्टाने मुक्ताने काही महिलांच्या मदतीने त्यांना खोलीत आणले आणि डॉक्टरांना बोलावण्यात आले. दरम्यान मुक्ता तिथे स्तब्ध उभी होती आणि रडत पण होती. आकाश आणि सर्वांनी संकेतला अंतिम निरोप दिला. आकाशच्या लग्नामुळे घरात आनंदाचे वातावरण होते आणि आता घरात शोककळा पसरली होती. बरं, जे काही व्हायचे होते ते झाले होते. बघता बघता आकाशच्या लग्नाला 15 दिवस झाले होते आणि आता त्याच्या सुट्ट्याही संपल्या होत्या. त्याला पुन्हा शहरात कामावर जायचे होते, म्हणूनच तो त्याच्या खोलीत बसून सामान बांधत होता आणि त्याची नवविवाहित पत्नी मुक्ता डोळ्यात अश्रू आणून त्याला पाहत होती. ती त्याला सामान बांधताना पाहत होती. मग आकाश हळूच म्हणाला, तू वाईट वाटून नको घेऊस. पुढच्या वेळी मी येईन तेव्हा सगळं ठीक होईल. आता आईला तुझी जास्त गरज आहे. मी लवकर परत येण्याचा प्रयत्न करेन. बघ मुक्ता, घरी असा अपघात झाला की आपण एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकलो नाही आणि मला माहीत आहे तुझ्याही खूप इच्छा असतील. मी तुझ्या आयुष्यात असेन. मी तुला भरपूर आनंद देईन, पण त्यासाठी मला थोडा वेळ दे. नवऱ्याचे म्हणणे ऐकून मुक्ता आपले अश्रू पुसत म्हणाली, तुम्ही निश्चिंत होऊन जा. मी आईंची खूप काळजी घेईल. मी तुमच्यासाठी जेवण आणते. असं म्हणत ती स्वयंपाकघराकडे गेली. आकाशनेही दुःखी मनाने पुन्हा सामान बांधायला सुरुवात केली. आकाश आणि मुक्ताच्या लग्नाला फक्त 15 दिवस झाले होते. मुक्ता तिच्या डोळ्यात भविष्याची कितीतरी सोनेरी स्वप्ने घेऊन या घरात आली होती, पण तिच्या सर्व स्वप्नांना मोठा धक्का बसला होता. दीर संकेतच्या मृत्यूनंतर मुक्ताची सासू एका कोपऱ्यात पूर्णपणे सुन्न होऊन बसायची. तिच्या सासूचा संकेतवर खूप जीव होता. पाहायला गेलं तर त्या आकाशची सावत्र आई आहेत. आकाश 10 वर्षाचा असताना त्याची आई वारली, म्हणून त्याच्या वडिलांनी पुन्हा लग्न केले. मुक्ताची सासू कावेरीताई घरी आल्यावर आकाशनेही त्यांची आई म्हणून मनापासून स्वागत केले. कावेरीताईंनी पण आकाशला जीव लावायला सुरुवात केली. आकाश आणि कावेरीताई यांच्यात चांगले नाते निर्माण झाले. पण जेव्हा कावेरीताई यांचा स्वतःचा मुलगा संकेत जन्माला आला, तेव्हापासून कावेरीताई या त्यांचा सख्खा मुलगा संकेतवर अधिक प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करायला सुरुवात केली होती. पण तोपर्यंत आकाश पण मोठा झाला होता आणि तो कॉलेजला जाऊ लागला. त्यामुळे तो हे सर्व पाहू शकला नाही. आकाशने शिक्षणानंतर जॉब करायला सुरुवात केली. तेव्हा त्याच काळात कोणत्या तरी आजाराने वडीलही वारले. आता
घराची संपूर्ण जबाबदारी आकाशवर आली. आकाश अगदी उत्तमरित्या घर सांभाळू लागला आणि दुसरीकडे संकेत आरामात राहू लागला. कावेरीताई या मुलाच्या प्रेमात इतक्या आंधळ्या झाल्या होत्या की त्या संकेतची प्रत्येक मागणी पूर्ण करत असे. तो जे काही पैसे मागेल ते त्याला द्यायच्या आणि त्याचेच हे परिणाम होते की आज संकेतची ही दयनीय अवस्था झाली होती. आकाश त्याच्या कामासाठी शहरात राहत असे आणि त्याचे कुटुंब शहरापासून 5 तासाच्या अंतरावर राहत असे. आता त्याच्या सुट्ट्या संपल्या होत्या आणि तो कामाला परत जाण्याची तयारी करत होता. दरम्यान मुक्ता देखील यावेळी खूप दुःखी होती, कारण हा अपघात तिच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी झाला होता. त्यामुळे बरेच लोक त्यांच्या शांत स्वरात याला अशुभ आणि दुर्दैवी म्हणत होते. पण मुक्ता कशी तरी तिचे दुःख दाबत होते आणि तिच्या सासूची काळजी घेत होती. आकाश संध्याकाळी त्याचे सामान घेऊन स्टेशनला निघून गेला. पण स्टेशनवर पोहोचताच त्याला कळले की त्याची ट्रेन रद्द झाली आहे. म्हणून तो पुन्हा घरी परतण्यासाठी निघाला. आणि इकडे घरी आकाश गेल्यावर कावेरीताई मुक्ताजवळ पोहोचली आणि मुक्ताला म्हणू लागल्या, हे बघ सुनबाई, तू या आरामदायी खोलीत राहायचे नाही. तू आजपासून घराच्या पाठीमागे जी एक पडीक खोली आहे तिथे जाऊन राहायचे. तुझे पाऊल या उंबरठ्याच्या आत पडले नाही पाहिजे आणि माझ्यासमोर तू अजिबात यायचे नाही. तुझे काळं तोंड मला अजिबात दाखवू नकोस. मी जे काम सांगते तेवढेच काम कर आणि घराबाहेर शांतपणाने राहा. तुझ्यासारख्या अपशगुनी सुनेला माझ्या घरात जागा नाही. हे ऐकून मुक्ताला धक्का बसला आणि ती म्हणाली, अहो आई, जे काही घडले त्यात माझा काय दोष? त्यावर कावेरीताई रागाने म्हणू लागल्या, तू पांढऱ्या पायाची बाई माझ्या मुलाच्या खोलीतून बाहेर जा. पाठीमागच्या अडगळीच्या खोलीत राहा, नाहीतर माहेरी निघून जा. काही केलं तरी मुक्ता तिच्या जागेवरून हलत नव्हती. म्हणून सासूने तिचे केस पकडले आणि तिला खोलीबाहेर काढू लागल्या. त्या क्षणी आकाश अचानक तिथे पोहोचला आणि आईचा हात धरून म्हणाला, हे काय करतेस आई? अचानक तिथे मुलाला पाहून कावेरीताई आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या, अरे आकाश, तू कस काय घरी आलास? आकाश मुक्ताला मिठीत घेतले आणि तिच्या साडीचा पदर नीट केला आणि तिला खुर्चीवर बसवले. आकाशने स्वयंपाकघरातून पाणी आणून तिला प्यायला दिले. आकाशची आई तिथेच निशब्द उभी होती. मुक्ताची प्रकृती थोडी स्थिर झाल्यावर आकाशने त्याच्या आईकडे पाहिले आणि म्हणाला, आई, तू हे काय करत होतीस? आता कावेरीताई गप्प राहू शकल्या नाही. त्या रागाने म्हणाल्या, मी आणखीन काय करू शकते? तुझी बायको अपशकुनी आहे. मी तिला माझ्या घरात ठेवू इच्छित नाही, म्हणूनच मी तिला बाहेर पाठवत आहे. आकाश पण रागाने म्हणाला, आई, तू काय म्हणतेस? तू मुक्ताला अपशकुनी कसं काय म्हणू शकतेस? कावेरीताई ओरडतच म्हणाल्या, तुझ्या बायकोचे पाय घरात पडताच माझा मुलगा हे जग सोडून गेला. अरे, तिने माझ्या धाकट्या मुलाला खाल्ले. असे म्हणत त्या खूप रडू लागल्या. आकाशने त्याच्या आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि म्हणला, बघ आई, असं काही नाहीये. कोणाच्या येण्याचा किंवा कोणाच्या जाण्याने संकेतच्या आयुष्यावर काहीही परिणाम झालेला नाही. संकेत सोबत जे काही झालं ते त्याची स्वतःची चूक होती. त्याने जास्त दारू प्यायली होती, म्हणूनच त्याचा अपघात झाला. यात मुक्ताचा काय दोष होता? तू तिच्याशी इतके उद्धटपणे कशी काय वागू शकतेस? हे बघ आकाश, काही झालं तरी मी अशा अपशकुनी सुनेला घरात राहू देणार नाही. ठीक आहे आई, तू असंच वागणार असशील तर मी मुक्ताला माझ्यासोबत घेऊन गेलेलंच बरं. मग तुलाही काही त्रास होणार नाही. हो हो, जा तिला घेऊन. आता तू फक्त तुझ्या बायकोची बाजू घेऊन बोलशील. शेवटी तू मला दाखवून दिलेस की तू माझा सावत्र मुलगा आहेस. माझे नशीबच खराब आहे. माझा खरा मुलगा हे जग सोडून गेला आणि आता तू तुझ्या या अपशकुनी बायकोवर विश्वास दाखवत आहेस. आकाश म्हणाला, आई, अपशकुनी असण्याबद्दल तर तू बोलूच नकोस.
लग्नानंतर तू या घरात आलीस तेव्हा माझे आजोबा त्याच दिवशी वारले. तेव्हा तू अपशकुनी नव्हतीस का? आई, मी तुला कधीच सावत्र आई मानले नाही. मी नेहमीच तुला माझ्या स्वतःच्या सख्या आईसारखं मानत आलोय. पण आज तुझे वागणे पाहून मला खूप लाज वाटते. त्याची आई रागाने थरथर कापू लागल्या आणि त्याला म्हणू लागल्या, मला काहीच कळत नाही. तू माझा सावत्र मुलगा होतास आणि तू तुझा सावत्रपणा दाखवून दिलास. म्हणूनच तू तुझ्या अपशकुनी बायकोला घेऊन इथून निघून जा आणि तुला पुन्हा इथे येण्याची गरज नाही. कारण मरणापूर्वी तुझ्या वडिलांनी हे घर माझ्या नावावर केले होते. म्हणून आता मी तुम्हा दोघांनाही माझ्या घरात येऊ देणार नाही. आकाश उदास स्वरात म्हणाला, आई, मी जातो निघून शांतपणे. पण मला फक्त एकच दुःख असेल की मी लहानपणी माझी खरी आई गमावली होती आणि आता मी जिला आई मानत होतो ती सुद्धा माझ्यापासून दूर गेली आहे. असं म्हणत त्याने अश्रू पुसले आणि मुक्ताला सोबत घेऊन तेथून निघून गेला. त्यांच्या जाण्यानंतर कावेरीताई पूर्णपणे एकटी पडली आणि या वयात कावेरीताई यांना एकटे राहण्याची भीती वाटत होती. म्हणूनच त्यांनी त्यांच्या भाच्याला बोलवून घरात ठेवून घेतलं. त्यांच्या भाच्याने अशी खेळी खेळली की त्यांना ते समजलेच नाही. एके दिवशी त्यांचा भाचा म्हणाला, अगं मामी, तू माझ्यासाठी खूप काही केलंस. आई वडीलही त्यांच्या मुलासाठी इतके काही करत नाही. म्हणून मीही विचार करत होतो की मी एक प्लॉट विकत घेतला आहे आणि मी तो प्लॉट तुझ्या नावावर करणार आहे, जेणेकरून तुझा मुलगा आकाशला पण कळेल की त्याची आई म्हणजे नक्की काय आहे ते. अरे नाही नाही बेटा, याची काही गरज नाही. कारण मरण्यापूर्वी तुझ्या मामांनी हे घर माझ्या नावावर केले होते. तू माझ्यासाठी खूप विचार केलास. माझ्यासाठी एवढेच पुरेसे आहे. माझी एकच इच्छा होती की माझा मुलगा आकाशने माझ्यासाठी इतका विचार केला असता तर. पण नाही, त्याने फक्त त्याच्या पत्नीचे प्रेम पाहिले आणि तिला इथून घेऊन गेला. तेवढ्यात त्याच्या भाच्याने त्याच्या पत्नीला हाक मारली, ती फाईल घेऊन ये. अगं मामी, जेव्हा तुम्हाला तुझा आधार मानला आहे तर मी तुमच्या नावावर फ्लॅट हस्तांतरित करू शकत नाही का? कृपया या पेपरवर सही करा. मग कावेरीताई यांनी आनंदाने त्यावर सही केली आणि स्वतःशी विचार करू लागले की माझा भाचा खरंच खूप चांगला आहे. आजकाल खरी मुलंही त्यांच्या आईच्या नावावर कोणतीही मालमत्ता करत नाहीत. दुसऱ्याच दिवशी कावेरीताई यांच्या भाच्याने कावेरीताई यांना घराबाहेर हाकलून दिले आणि म्हणाला, जा म्हातारे, या घरात तुझ्यासाठी जागा नाही. कारण मी हे घर आता माझ्या नावावर केले आहे. कावेरीताई आश्चर्यचकित झाली. त्या भाच्याला म्हणाल्या, तुला माहित आहे का तू काय म्हणत आहेस? तुझ्या मामाने हे घर माझ्या नावावर केले आहे. भाच्याने उत्तर दिले, त्यांनी केले होते मामी, पण आता हे घर माझे आहे. कारण मी काल तुला घराच्या कागदपत्रावर सही करायला लावली होती. तू इतक्या लवकर विसरलीस का? प्रिय मामी, तू स्वतःचा मालमत्ता माझ्या नावावर करून दिलीस. अगं मामी, तू इतक्या सहजपणे त्यावर सही केली नसतीस म्हणून डोकं लावलं आणि तुझ्याकडून सही करून घेतली. त्यामुळे आता तू घराबाहेर निघ. म्हणत त्याने दोन्ही दरवाजे बंद केले. आकाशची आई बाहेर पडून रडत आणि पश्चाताप करत राहिल्या की जर मी माझ्या मुलाला येथून हाकलून दिले नसते तर निदान अशा वेळी तरी तो माझ्याशी इतका वाईट वागला नसता. माझ्या एका चुकीच्या विचारामुळे माझं स्वतःच्या मुलाशी आणि सुनेशी असलेले माझे नाते तुटले. लोक बरोबर बोलतात की आपले ते आपलेच असतात, पण आता पश्चाताप करून काय? असंच फिरून फिरून थकल्यावर त्यांनी नाईलाजावं आकाशला फोन केला आणि त्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली. आकाशने वेळ न वाया घालवता मित्राला फोन करून कावेरीताई यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. दुसऱ्याच दिवशी गावी येऊन त्याने पोलिसांकडे जाऊन फसवणुकीचा भाच्याने आईला गुन्हा दाखल केला. कावेरीताई यांनी सुनेची आणि मुलाची माफी मागितली. दोघांनीही मोठ्या मनाने त्यांना माफ केले. आता कावेरीताई या
आकाश आणि मुक्ता बरोबर आनंदाने सुखात राहत होत्या। मुक्ता देखील त्यांची चांगली काळजी घेत होती। थोड्याच दिवसात कावेरीताई यांच्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आणि त्यांचे घर त्यांना परत मिळाले। मुक्ताच्या आयुष्यात येण्याने आकाशची चांगली भरभराट झाली। कावेरीताई यांना त्यांच्या वागण्याची लाज वाटू लागली होती, कारण जिला त्यांनी अपशकुनी म्हणून घराबाहेर काढलं, आज तिच्याच पायगुणामुळे त्यांचं कुटुंब सुखाने नांदत होतं। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।